Friends, these are some examples from the problem set. संकीर्ण प्रश्न संग्रह त्यातलं हे 15वं गणित आहे. बघा बरं हे काय दिलंय. ही आर्क वाय डब्ल्यू वाय, ही आर्क डब्ल्यू वाय बघा सर, ही ती 44 आहे. ही झेडएक्स ही जी आहे ती 68 आहे आणि तुम्हाला अँगल काढायचा आहे ZTX. बघा सर बरोबर आहे का. हा जो अँगल तुमच्या लक्षात आला असेल, बघा बरं हा YW किती आहे बघा सर 44 बरोबर सर. हा इकडला किती आहे बघा सर, हा 68, हा 68 आणि तुम्हाला काय काढायचं आहे ZTX. हा ZTX तुम्हाला काढायचा आहे. मग ह्या कोनाचं माप म्हणजे ह्या दोन कंसांच्या बेरजेच्या निम्म, दोन कंसांच्या बेरजेच्या निम्म बरोबर आहे सर. जेव्हा दोन कॉर्ड्स एकमेकाला आतमध्ये छेदतात त्यावेळेला त्या कोनाचं माप, बरं त्या कोनाचं माप हे या दोन कंसांच्या बेरजेच्या निम्म असतं. म्हणजे त्याला आपण म्हणूया बाय प्रॉपर्टी ऑफ, लक्षात घ्या, बाय इंटरसेक्टिंग कॉर्ड्स किंवा बाय थिअरम ऑफ इंटरसेक्टिंग कॉर्ड्स इन इंटेरियर पार्ट ऑफ द सर्कल, असं त्याला आपल्याला म्हणावं लागेल सर. म्हणजे हे करत असताना आन्सर, मी सगळं गणित करणार याच्यातला भाग नाहीये लक्षात घ्या, पण इथं आपण असं म्हणूया लक्षात घ्या की बाय थिअरम ऑफ म्हणा, बाय प्रॉपर्टी ऑफ म्हणा, बाय थिअरम ऑफ, हा बाय थिअरम ऑफ intersecting chords, intersecting chords in interior part of circle, in interior part of circle, वर्तुळाच्या आतमध्ये छेदणारे आहेत लक्षात घ्या. मग ह्या कोनाचा माप म्हणजे कसं होणार बघा सर, मेजर ऑफ अँगल, लक्षात का बघा सर, मेजर ऑफ अँगल डॉट 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 is equal to 1/2 measure of arc dot 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 plus measure of arc dot dot dot. म्हणजे ह्या कोनाचं माप इथे बरोबर 1/2 हा कंस प्लस हा कंस बरोबर आहे सर. म्हणजे कसं लिहिल, अँगल कुठला आहे बघा सर, हा अँगल आहे ZTX, ZTX, ZTX. हा आर्क कुठला आहे WY, हा आर्क कुठला आहे बघा सर ZX. आता किमती भरल्या की उत्तर येणार सर. इट्स व्हेरी क्वाइट इझी. म्हणजे कसं येईल सांगा, इट इज इक्वल टू 1/2 इंटू, बघा बरं सर 1/2 इंटू आर्क WY हा किती आला सांगा 44 प्लस ZX किती आला बघा सर 68 आणि ह्या दोघांची बेरीज केली की उत्तर आलं. मग 60S प्लस 44 किती, केच बाजूला 60A प्लस 44, 8 4 12 2 हातच्या आलाय 6 4 10 1 11 112. आता 112च्या निम्म 100च्या निम्म 50, 12च्या निम्म 6, 56. दिस इज द आन्सर. इथं आन्सर आहे बघा सर, दिसलं की बघा सर 56. हे पण बघा सर हे कसं आहे इकडे. सेकंड एक्झाम्पल आपण जर बघायला गेलो सर, इथे हा पहिला आकडा झाला इथे सर, हा पहिला आकडा इथे संपला. दुसरा आकडा घ्या सर, इथे काय आहे WT कुठे आहे बघा, हे WT 4.8, TX 8 आहे, YT हे YT आहे 6.4, TZ काढायचं आहे. म्हणजे ह्या जीवेचे हे दोन पार्ट्स आहेत, ह्या जीवेचे हे दोन पार्ट्स आहेत. मग त्याचं थिअरम काय सांगा, हाच आहे बाय थिअरम ऑफ इंटरसेक्टिंग कॉर्ड्स इन इंटेरियर पार्ट ऑफ सर्कल. म्हणजे याला कसं येणार बघा सर, इट इज इक्वल टू इथे पहिल्या कॉर्ड जी आहे, पहिल्या कॉर्डचे दोन तुकडे याचं प्रोडक्टला गुणाकारल्या, दुसरी जी कॉर्ड आहे त्याचे दोन तुकडे ते इथे लिहायचं लक्षात घ्या. बघा बरोबर आहे का. मग पहिली ही जीवा कुठली आहे WX, त्याचं पहिलं काय आहे WT इथे येणार सर. दुसरं काय आहे TX, इथं आहे YZ म्हणजे YT आणि शेवटचं TX, शेवटचं TX हे TX असावं सर, TZ नाही TX असावं. तर बघा ते T नाही
थांबा सर, टी एक्स नाही, टी झेड बरोबर आहे सर, टी झेड राईट, हे टी झेड करेक्ट आहे सर, टी झेड बरोबर आहे, वाय टी इंटू टी झेड बरोबर आहे सर, हे वाय टी आणि हे टी झेड बरोबर आहे. भरा किमती सर, किमती भरल्यावर कसं येईल बघा सर, डब्ल्यू टी 4.8, टी एक्स 8.0 म्हणजेच 8 इज इक्वल टू 6.4 आणि इंटू टी झेड काढायचं आहे सर. म्हणजे आता कसं होणार बघा सर, आता हे सगळे पॉइंट्स एकदा काढून टाका. कशाला ठेवताय ते पॉइंट्स एकदा काढून टाका म्हणजे टेन्शन येत नाही सर. हे 48/10 इंटू 8.0 म्हणजे 8च की सर, काहीच प्रॉब्लेम नाही. 6.4 म्हणजे 64/10 इंटू टी झेड. ह्याला इकडे नेऊन उलटा आणा म्हणजे कसं होईल बघा सर, 48/10 इंटू 8 इंटू 10/64 इज इक्वल टू टी झेड, टी झेड राईट. आता बघा बरं काय काय होईल. पहिली गोष्ट, हे 10 ला 10 कॅन्सल होतील, पहिलं कट. म्हणजे हे काय होईल सांगा सर, हे 8 1 जा 8 आणि 8 8 जा 64, 8 8 64. पुन्हा हे 8 इथे येईल सर, हे बघा बरं सर, हे 8 1 जा 8, 8 संग 48, हे 6, फक्त 6 राहिले सर. Therefore 6 is equal to TZ. This is our answer. TZ काढून झालं, हे उत्तर 6 आलं का बघा सर. हे 6 आन्सर. शेवटचं आहे, हे शेवटचं तुम्हाला थोडं होमवर्क देतो. बघा बरं, हे थर्ड येईल का, अवघड आहे खरं, मी सोपं आहे म्हणत नाहीये, अवघड आहे. काय बघा सर, WX25 कुठे आहे बघा सर, हे WX लक्ष आहे, हे WX हे 25 बघा सर. हा, त्यातलं YT 8, हे YT 8 आहे सर, हे 8. YZ हे संपूर्ण YZ आहे बघा सर, इथून इथपर्यंत हे YZ आहे बघा सर, ते 26. आणि यू हॅव टू फाइंड आउट WT काढायचं आहे बघा सर. यू हॅव टू फाइंड आउट WT, दॅट इज WT म्हणजे X, ह्याला मानूया WT इज इक्वल टू X, ते काढायचं आहे आपल्याला. बरोबर सर. म्हणजे तुम्हाला इथं काय म्हणायला लागेल, पहिल्यांदा लेट WT इज इक्वल टू X, हे पहिलं तुमचं आलं सर. WT ला X मान. आता हे जर X झालं, टोटल 25 आहे, मग 25 मधून X गेले, हे किती उरणार, 25 मायनस X, काय उरलं, TX. रेड मध्ये जावा, हे टोटल 26 आहे, त्यातलं YT 8 आलं, मग हे TZ किती येणार, 26 मायनस 8 हे येणार TZ. काय येणार बघा सर, 26 मायनस 8 हे TZ येणार सर, 26 मायनस 8. आता सर तुम्हाला हाच थेरम आहे, बाय थेरम ऑफ इंटरसेक्टिंग कॉर्ड्स इन इंटिरियर पार्ट ऑफ सर्कल. म्हणजे कसं होणार, याचे 2 भाग लक्षात घ्या. म्हणजे कसं होणार, WT इंटू TX, WT इंटू TX आणि इथं सर YT इंटू TZ. म्हणजे हे इथं तुमचं येणार बघा सर, इथं बरोबर चिन्ह इथं आलं, इथं गुणिले चिन्ह, इथं गुणिले चिन्ह. पहिली ही आली WX, WT पहिला पार्ट, TX दुसरा पार्ट, WT इंटू TX, इथे YT इंटू TZ, YT इंटू TZ. हे तुम्ही करायचं आहे सर. मग किमती भरा, भरून दाखवतो. WT काय आहे बघा सर, X. TX किती आहे बघा सर, 25 मायनस X इज इक्वल टू YT किती आहे बघा सर, 8 इंटू TZ किती आहे, 26 मायनस 8. 26 मधनं 8 गेले, किती राहिले बघा सर, 26 मायनस 8 म्हणजे हे 16. 16 मायनस 8 मीन्स 8. 2 मायनस 1 इज 1, 18 राहिले बघा सर. दिस इज द 18 TZ. पण हे क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार व्हायला लागले बघा सर, X नी पहिल्याला आणि X नी दुसऱ्याला. लक्षात येते की बघा सर. म्हणजे कसं होईल सांगा सर,
x इंटू 25 इज 25x, x मायनस एक्स इज एक्स स्क्वेअर, आणि इथं हे दोघांचा 8 जा 64, 6 राहिले, 8 1 जा 8 प्लस 6 दॅट इज 14, 144. बरं का बस. आता हे सॉल्व्ह करायचं आहे सर, आणि हे सॉल्व्ह करून तुम्हाला ही उत्तर आली पाहिजे. लक्षात घ्या सर, हे सॉल्व्ह करून तुम्हाला हे उत्तर आलं पाहिजे. बरोबर सर. ही क्वाड्रॅटिक इक्वेशन, यू हॅव टू सॉल्व दिस अँड फाइंड आउट द आन्सर. आणि WT चे आन्सर्स किती येणार आहे? एक 16 येईल आणि 9 येईल. 16 9 44, आणि 16 आणि 9 ची बेरीज 25. 16 आणि 9 ची बेरीज 25. हे व्यवस्थित घेऊन सर याच्यामध्ये हे मायनस एक्स स्क्वेअर सुरुवातीला घ्यायला लागेल तुम्हाला. बघा लक्षात येते का सर? एक स्टेप मी फार तर फार घेऊन दाखवत तुम्हाला, जे पुन्हा त्रास होऊ नये म्हणून. तुम्हाला हे मायनस एक्स स्क्वेअर सुरुवातीला घेतले, हे प्लस 25x तसेच आले, प्लस 144 चे मायनस 144 इज इक्वल टू जे. आता हे सुरुवातीला वजा चिन्ह आहे, चालत नाही. सुरुवातीला वजा चिन्ह आहे, चालत नाही. सगळ्यांचं चिन्ह बदला. म्हणजे काय होणार सांगा सर? एक स्टेपच घेतो, मायनस एक्सचे प्लस एक्स स्क्वेअर, प्लसचे मायनस आणि मायनसचे प्लस. बरोबर. मग 144 चे फॅक्टर्स काय येणार? 16 इंटू 9, आणि मग 16 आणि 9 ची बेरीज 25, दोघांना मधल्याचं चिन्ह मायनस मायनस, मायनस 16 मायनस 9. सॉल्व इट. खूप महत्वाचं आहे, लक्षात घ्या सर. हे होमवर्क, ह्याला आपण म्हणूया सर, हे होमवर्क हे करा सर. पुन्हा एकदा हे होमवर्क आहे, लक्षात घ्या. आणि ह्याला आपण म्हणूया सर होमवर्क 1 तुम्ही करायचं आहे, लक्षात घ्या. होमवर्क 1, राईट. आणखीन आपण एक्झाम्पल्स बघूया. खूप छान. हे टोटलच सगळं गणित होमवर्कला देतोय मी, सगळंच. इथे बघा बरं सर, ह्या कशा? हिअर ऑल्सो अगेन हिअर देर आर 2 कॉर्ड्स. पहिली कॉर्ड कुठली आहे? BC. दुसरी कॉर्ड कुठली आहे सांगा सर? ED. आणि त्या छेदतायत बाहेर. म्हणजे थिअरम ऑफ इंटरसेक्टिंग कॉर्ड्स इन द एक्सटेरियर पार्ट ऑफ सर्कल. मी करणार नाहीये सर, होमवर्कला देणार आहे. लक्षात घ्या सर. फक्त थोडं सांगतो, ते तुम्हाला थोडंसं पुश करण्याकरता, जस्ट पुश अप. लक्षात घ्या काय होईल बघा सर. कुठला थिअरम? बाय थिअरम ऑफ intersecting chords in exterior part of circle. वर्तुळाच्या बाह्य भागात एकमेकांना छेदणाऱ्या जीवांचे प्रमेय. मग ते काय आहे सांगा बरोबर सर? 32 गुणिले 70 बरोबर 32 गुणिले 70. तो नाही इथे अँगल काढायचा आहे सर. अँगल CAE, हा अँगल. ह्या अँगलचं माप कसं काढायचं? तर हे जे आर्क आहे CE, हा आर्क दिसला का बघा सर? हा जो आर्क आहे CEचं माप किती आहे बघा? 54. आणि ह्याचं किती माप आहे बघा सर? BD, हे BD, ह्याचं माप किती आहे बघा? 23. म्हणजे ह्याचं माप म्हणजे या 2 कंसांच्या वजाबाकीच्या निम्म. सर कळतंय का बघा? ह्याचं माप, बाहेरील कोनाचे माप बरोबर ह्या 2 इंटरसेप्टेड आर्क ज्या आहेत त्याच्या वजाबाकीच्या, सबस्ट्रॅक्शनच्या निम्म. म्हणजे कसं येईल सांगा? मेजर ऑफ अँगल डॉट 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 इज इक्वल टू 1/2 इंटू मेजर ऑफ आर्क मायनस मेजर ऑफ आर्क. हे आलं पाहिजे सर. ह्या 2 आर्कच्या वजाबाकीच्या निम्म ह्या कोणाचं. मग हा कोण कुठला आहे बघा सर? CAE. इथं लिहिलं CAE. मग मोठा कंस आधी घ्यायचा, मेजर ऑफ आर्क CE. मग लहान घ्यायचा BD. म्हणजे कसं होईल बघा बरं सर? नावं घ्यायचं इज इक्वल टू 1/2 इंटू CEचं माप 54 मायनस ह्याचं 23
करा बरं. इज इक्वल टू 1/2 इंटू 54 मायनस 23 करा बरं. 54 मायनस 23, 4तून 3 गेले उरला 1, 5तून 2 गेले उरले 3, 31. बरोबर आहे का सर? 31. आता 31च्या हाफ, 30च्या निम्म 15, 1च्या निम्म अर्धा, म्हणजे 15.5. उत्तर बघा बरं मी दिले का? इथे आन्सर दिले. आय हॅव गिव्हन आन्सर 15.5 डिग्री दिले सर. मग हे तुम्हाला असं करता आलं पाहिजे. इथे बघा बरं, इथं कसं आहे तर हे गणित करत असताना बाहेरचा तुकडा गुणिले सगळा तुकडा, बाहेरचा तुकडा गुणिले सगळा तुकडा, म्हणजे इथं कसं करणार बघा सर, बाहेरचा तुकडा ए बी इंटू सगळा तुकडा ए सी बरोबर बाहेरचा तुकडा ए डी इंटू सगळा तुकडा ए ई 32 गुणिले 70 बरोबर 32 गुणिले 70. मग किमती काय काय भरा सर. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ ए बी? 4.4, 4.2 इंटू व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ ए सी? ए सी इज नॉट गिवन. ही तर सर 4.2 दिलेली आहे, ही 4.2 दिलेली आहे लक्षात घ्या सर. बी सी 5.4 दिलेली आहे. मग टोटल तुम्हाला करायला पाहिजे सर आता ही 5.4 प्लस 4.2, 5.4 प्लस 4.2 म्हणजे सर किती येणार? 9.6. इथे आले 9.6 लक्षात टोटल. हे 9.6 एसी आलं. नीट गडबड करायची नाही. एडी, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ एडी? काढायची आहे सर. एडी इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ एई? एई गिव्हन 12.0 दॅट इज 12. आता सर माझी गरज आहे का? आता इंटू 12 अपॉन 12 करा, आन्सर फिनिश. बरं सर, होमवर्क आहे सर, लक्षात घ्या. खालचं बघा बरं सर, खालचं बघा बरं. इथे कसं करता येईल? या ठिकाणी पुन्हा घेत असताना इथे पुन्हा तसंच आहे. 32 गुणिले 70 बरोबर 32 गुणिले 70. म्हणजे कसं होईल बघा बरं सर, बाहेरचा तुकडा ए बी गुणिले सगळा तुकडा ए सी बरोबर बाहेरचा तुकडा एडी गुणिले सगळा तुकडा ए ई. ए कळलं की बघा सर? बाहेरचा तुकडा गुणिले सगळा तुकडा, बाहेरचा तुकडा गुणिले सगळा तुकडा. लक्षात आहे का बघा सर? किमती भरा. ए बी ची व्हॅल्यू 3.6, ए सी ची व्हॅल्यू 9, ए डी ची व्हॅल्यू 5.4 आणि एई काढायचं आहे. फिनिश. हे पॉइंट्स काढून घ्या. यू विल गेट द आन्सर. पॉइंट काढा. 3.6 म्हणजे 36/10, 5.4 म्हणजे 54/10. ह्याला इकडं आणा उलट. फिनिश. उत्तर 2 मिनिटात. किती येणार आहे उत्तर? आय हॅव गिव्हन द आन्सर. इथे आन्सर दिलंय 6. ह्याचं उत्तर 6 येणार आहे सर. आन्सर किती येणार आहे बघा सर याचा? याचा आन्सर येणार आहे 6. इथं आन्सर देतो मी सर, लक्षात घ्या. आन्सर इज 6. हे आन्सर लक्षात. इथं आन्सर किती येणार आहे? 3.36. बघा सर बरोबर आहे का? आन्सर किती येणार आहे? 3.36. ह्याचं उत्तर लक्षात घ्या. ह्याचं उत्तर येणार आहे. या पद्धतीनं सोडवायचं आहे. कॅल्क्युलेशन्स आहे, जस्ट कॅल्क्युलेशन्स. हे आपण करायचं आहे. ह्याला मी असं म्हणतो होमवर्क 2. राईट सर? इकडे या सर. लास्ट हेही होमवर्कच आहे. हे काय आता कुठला नियम बसेल सांगा बरं? कोणता नियम बसेल? तर ही टँजंट आहे बघा सर. दिस इज द टँजंट. ह्याला स्पर्शिका म्हणतात. ह्याला काय म्हणतात बघा? सिकंट, छेदिका म्हणतात. मग थेरमचं नाव काय? टँजंट सिकंट सेगमेंट्स थेरम. यानुसार लक्षात घ्या. बरोबर आहे का? पण इथे जे आहे लक्षात घ्या, हा कसा येईल बघा सर? तर हा जो अँगल आहे इथे दिसतोय का बघा सर? हा अँगल पहिला काढायचा आहे आपल्याला. अँगल POR इथे दिसतोय बघा सर. अँगल POR हा किती आहे बघा सर? हा काढायचा आहे. 36 दिलेला आहे. PR आर्क PR कुठे आहे? इथे बघा सर. आर्क PR 100. हे आर्क PR, ही आर्क PR.
140 आणि ही लक्षात घ्या पी क्यू ही काढायची आहे. लक्षात घ्या हे पी क्यू आपल्याला काढायचे आहे. दिस इज द फाइंड आउट वी हॅव टू फाइंड आउट. लेट अस सपोज दॅट दिस इज एक्स काढायचे. मग हे कसं काढणार सांगा सर. तर हा बाहेर कोण आहे. बाहेरच्या कोणाचं माप म्हणजे या दोघांच्या वजाबाकीच्या निम्म. सेम याप्रमाणेच बाहेरच्या कोणाचं माप म्हणजे या दोघांच्या वजाबाकीच्या निम्म. इथे बघा वजाबाकीच्या निम्म. बाहेरच्या कोणाचं माप म्हणजे या दोघांच्या वजाबाकीच्या निम्म. मग हा बाहेरचा कोण आहे. बाहेरच्या कोणाचं माप म्हणजे या दोघांच्या वजाबाकीच्या निम्म. मग आता कसं होणार सांगा. बाहेरच्या कोणाचं माप म्हणजे मेजर ऑफ अँगल डॉट 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 इज इक्वल टू 1/2 मेजर ऑफ आर्क डॉट 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 मायनस मेजर ऑफ आर्क डॉट डॉट डॉट. कोणाचं माप काय बघा सर. अँगल POR. इथे भरून टाका अँगल POR. बरोबर सर. आता मोठा आर्क कुठला आहे PR. लहान कुठला आहे PQ. बरा व्हॅल्यू सर. अँगल POR किती आहे बघा सर. हा अँगल POR 36 इज इक्वल टू 1/2 इंटू PR किती आहे 140 मायनस हा किती आहे x काढायचा आहे. 2 त्या साईडला घ्या म्हणजे कसं होईल सांगा सर. 36 इंटू 2/1 1/2 चे 2/1 इज इक्वल टू 140 मायनस x. म्हणजे 36 दोन्ही 72 सर. हे x इकडे घ्या 72 इकडे घ्या. x ह्या साईडला घ्या मायनस x चे प्लस x इज इक्वल टू 140 प्लस 72 चे मायनस 72. 36 दोन्ही 72. 36 2 जा 72 प्लस 72 चे मायनस 72. Therefore x is equal to 140 minus 72. करता येतं का बघा सर. 10 minus 2 is 8. 14 minus 8 is 6. 68 डिग्री. Therefore इथे आन्सर आहे बघा 68 डिग्री. मेजर ऑफ आर्क PQ लास्ट आन्सर काय आलं बघा सर. मेजर ऑफ आर्क PQ is equal to 68 डिग्री. दिस इज द आन्सर 68. इथं कसं येईल सर. आता हे टँजंट सिकंट सेगमेंट थेरम काय म्हणणार सांगा सर. बाय टँजंट सिकंट सेगमेंट थेरम. बरं का बस. इथं कसं म्हणणार. बाय टँजंट सिकंट सेगमेंट्स थेरम. तो काय सांगतो थेरम सर. तो काय सांगतो थेरम. तर टँजंट स्क्वेअर इज इक्वल टू 32 गुणिले 70. टँजंट स्क्वेअर OP स्क्वेअर इज इक्वल टू OQ इंटू OR. टँजंट स्क्वेअर स्पर्शिकेचा वर्ग बरोबर 32 गुणिले 70. बाहेरचा तुकडा गुणिले सगळा तुकडा. स्पर्शिका म्हणजे OP. बाहेरचा तुकडा OQ. सगळा तुकडा OR. भरा व्हॅल्यूज काय काय बघा बरं याच्यामध्ये. OP किती आहे 7.2. इथं OQ किती आहे सांगा 3.2. OR काढायचे आहे सर. एवढंच माहित आहे. मग ह्याला ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू इंटू OR. सोडवलं की उत्तर. हे सोडवत असताना त्रास करून घ्यायचं नाही. 7.2 चा स्क्वेअर म्हणजे 7.2 इंटू 7.2 हे करायचं. लक्षात घ्या 7.2 इंटू 7.2 आणि लक्षात घ्या इथं मी लिहिलं असं की 7.2 इंटू 7.2 इज इक्वल टू हे 3.2 इंटू OR. सर घाबरायचं नाही. काय करायचं सांगा सर. तर इथे याचे पॉइंट्स काढायचे. 72/10 72/10 32/10 त्याला उलट करायचं 10/32 आणि बघायचं उत्तर किती येणार आहे. OR चं 16.2 हेच आहे. आणि OR चं 16.2 आलं की तुम्हाला आणि QR काढायचं आहे. QR कसा काढणार. तर OR मायनस OQ
ओ आर मायनस ओ क्यू म्हणजे तुम्हाला क्यू आर मिळायचं, त्याचं 13 येणार आहे. होमवर्क आहे सर, लक्षात घ्या. याला आपण काय म्हणणार सांगा सर, होमवर्क 3. बरोबर सर, होमवर्क 3 म्हणणार. महत्वाचं आहे सर, हे करावं लागेल. इथे बघा बरं सर, हे पण सेमच आहे. बाय टँजंट सिकंट सेगमेंट्स थेरम, तो सेमच येणार सर. बाय टँजंट सिकंट थेरम हाच येणार सेम. मग काय येणार, हेच येणार ओपी स्क्वेअर, काही चेंज नाही, लक्षात घ्या. इथं कसं येणार बघा सर, ओपी स्क्वेअर इज इक्वल टू ओ क्यू इंटू ओ आर, सेम हेच येणार ना. टँजंट स्क्वेअर इज इक्वल टू ओ क्यू इंटू ओ आर. भरा किंमत. ओपी किती आहे, 7.2. 7.2 हेच दिसतंय बघा सर. इज इक्वल टू ओ क्यू किती आहे बघा सर, ह्याच्यामध्ये ओ आर दिलेली आहे. ओ आर इथं आहे. ओ आर 16.2. ओ आर 16.2 हे आहे बघा ओ आर. तेच गणित ऑलमोस्ट. आणि ओ क्यू काढायचं आहे म्हणते सर, ओ क्यू काढायचं आहे. मग आता ओ आर 16.2 आले आहे, हे 7.2, ओ क्यू 3.2 आलो सर. ओ क्यू किती आलं बघा सर, 3.2 आलं. आलंच तर उत्तर 3.2, बघूनच समजतंय 3.2 आलं. म्हणजे सोडवायचं. 7.2चा स्क्वेअर म्हणजे 7 इंटू 7.2 हे खाली आलं. ह्याचं करताना उलटं घेऊन जावा तिकडे आणि ओ क्यू शोधून काढा आणि नंतर क्यू आर काढायचं आहे. ओ क्यू कळाल्यामुळं लक्षात घ्या, क्यू इथं या ठिकाणी ओ आर माहित आहे आपल्याला, हे ओ आर माहित आहे. ओ आर किती आहे, 16.2. त्यातलं ओ क्यू तुम्हाला कळलेलं आहे, लक्षात घ्या. ओ क्यू किती येणार आहे, 3.2. मग 16.2 मधलं 3.2 गेले, 13 उरणार सर, लक्षात घ्या. आन्सर विल बी 13. हे होमवर्क आहे, नीट व्यवस्थित करा. होमवर्क 3. ओके, जस्ट कॅल्क्युलेशन्स आहेत सर. सगळे तर फॉर्म्युले हेच आहेत, बाय टँजंट सिकंट सेगमेंट्स थेरम. ओके, त्यात अवघड असं काही वाटत नाही. फक्त इथं काय करणार सांगा सर, थोडीशी आणखीन मदत करा म्हणला तर करतो. इथे बघा, हे 7.2 इंटू 7.2 इज इक्वल टू ओ क्यू इंटू 16.2 म्हणजे काय येणार, तर 72/10 इंटू 72/10 इज इक्वल टू ओ क्यू इंटू 162/10. ह्याला पलीकडे घ्या, ह्याला घेताना पलीकडे घ्या. ओ क्यू येते. ओ क्यू किती येणार आहे, 3.2 कॅल्क्युलेशन. आणि ओ क्यू एकदा कळालं सर की तुम्हाला क्यू आर काढणं सोपं आहे. क्यू आर मीन्स ओ आर मायनस ओ क्यू. ओ आर 16.2 आहे. ओ आर मायनस ओ क्यू, तुम्हाला क्यू आर मिळते. आन्सर 30. ओके, दिस इज द होमवर्क 3. 3 होमवर्क दिलेत सर, 1, 2 आणि 3. 3 होमवर्क सर.